चेन स्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार अटकेत, 1,85,00,000चे सोने जप्त. इस्लामपूर शहरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून रुपये 1,85,00,000 किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून 3 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शहरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव व पोलीस शिपाई सूरज थोरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार उत्तम राजाराम बारड, वय वर्ष 31, राहणार धामोड, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, हा इस्लामपूर येथून हिसकावलेले मंगळसूत्र विक्रीसाठी अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ येणार असल्याचे समजले. पथकाने तत्काळ त्या परिसरात सापळा रचून निगराणी ठेवली. दरम्यान अंकली पुलावरून एक इसम येताना दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याने स्वतःचे नाव उत्तम राजाराम बारड असल्याचे सांगितले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीत सोन्याचे मंगळसूत्र आढळले. सखोल चौकशी अंती आरोपीने कबुली दिली की 2 दिवसांपूर्वी इस्लामपूर शहरातील वाघवाडी फाटा व कोर्टासमोर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल त्याने अंकली मिरज हायवेवर टाकून दिली असेही त्याने सांगितले. सदरबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत.